एक मोठी बातमी येतेय। मुख्यमंत्र्यांकडून सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। 2023 ते 2026 दरम्यानच्या देणगी संकलनातील चढ उतारांवरून ही चौकशी सुरू होणार आहे। मंदिर ट्रस्टच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली आहे। अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती। दरम्यान त्याआधी सदा सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। सदा सरवणकर यांच्याकडून कथित अनियमिततेबद्दल ट्रस्टच्या आधीच्या ठाकरे गटाच्या सदस्यांवर आरोप करण्यात येतोय। अनियमितता, चोरी किंवा प्रशासकीय त्रुटी होत्या का याचा शोध आता घेतला जाईल। 5 वर्षातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचे यामध्ये ऑडिट होईल। अतिरिक्त मुख्य सचिव यांना या संदर्भात अहवाल देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच हा मुद्दा यावर काही सवाल उपस्थित केलेले होते। हा मुद्दा मांडलेला होता आणि आता मुख्यमंत्र्यांनी मोठे आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत। मुख्यमंत्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांकडून या चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर गेल्या 5 वर्षांमध्ये जी देणगी असेल किंवा दान संकलन असेल याची देखील तपासणी आपल्याला होताना दिसणार आहे। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींसंदर्भातला जी सगळी चौकशी आहे, सखोल चौकशी आपल्याला या संदर्भात होताना दिसेल। एकूणच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या देखील सूचना या संदर्भात दिलेल्या आहेत। 2023 ते 2026 दरम्यान देणगी जी पण संकलन झालेली आहे त्यामध्ये अनेक चढ-उतार होताना दिसत आहेत। त्या संदर्भात देखील कुठेतरी चौकशी आता सुरू आहे आणि त्याच अंतर्गत त्याच दृष्टीने मंदिर ट्रस्टचे जे शिष्टमंडळ आहे ज्यामध्ये सदा सरवणकर असतील किंवा मग पवन त्रिपाठी असतील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर सदा सरवणकर यांनी या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला दिसलेलं होतं आणि त्यानंतर आता अनियमिततेसंदर्भात कुठेतरी चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। या संदर्भात ठाकरे गटाच्या सदस्यांवर सदा सरवणकर यांनी आरोप केलेले आहेत। त्यामुळे एकूणच या संदर्भात काय चौकशी समोर येते हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। नक्कीच आता हा घोटाळा झाला की नाही याची स्पष्टता येऊ शकते आणि त्यासोबतच नेमकं कोण यामुळे गोत्यात येणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। अभिषेक, सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।